हा दिवस आज आपण बनवणार आहोत तिळाची वडी। तर मी 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तर ही वडी आपण पाक न बनवता बनवणार आहोत। पहिले आपण तीळ भाजून घ्यायचे आहे आणि याचे समप्रमाण ठेवायचे, 1 वाटी तीळ तर 1 वाटी गूळ। तर सगळ्यात आधी आपण तीळ भाजून घेऊया। हे पहा इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यात आधी सगळ्यात आधी आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ एकदम छान असे फुलून द्यायचे आहेत आपल्याला। मध्यम आचेवरती भाजून घ्या, अजिबात हाय फ्लेम करू नका, नाहीतर तीळ करपून जातील आणि वडी स्वादिष्ट होणार नाही। हे पहा 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। मीडियम फ्लेमवरती मी हे भाजलेले आहे। ते बघा तीळ तर छानपैकी फुगलेले आहेत। आता आपण गॅस बंद करायचा आहे। हे तीळ उतरून घ्यायचे आहेत आणि थंड करून ह्याची आपण पावडर बनवणार आहोत। पण ह्याची पावडर अशी जाडसरच ठेवायची आहे, जास्त तेल सुटेपर्यंत पावडर करायची नाही आहे। बंद चालू करून मिक्सर मग पावडर करायची आहे। आता आपण हे तीळ काढून घेऊ। हे पहा इथे आपले तीळ थंड झालेले आहेत। आता आपण मिक्सरच्या भांड्यात हे लावून घेणार। तर मी थोडीशी वेलची कुटून घेतलेली आहे, ती आपण वडी बनवताना टाकणार आहे। तर आपण हे तीळ मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घेणार आहोत। हे पहा अशी जाडसर पूड मी करून घेतलेली आहे तिळाची। तर ह्याच्यामध्येच आपण 1 वाटी गूळ टाकणार आहोत आणि हे पण मिक्सरला वाटून घेणार आहोत। हे पहा तिळाचं आणि गुळाचं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। आता आपण काय करायचं, या ताटामध्ये आपण वडी थापणार आहे, त्या ताटाला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे वडी कुठेही चिकटणार नाही। आणि हे मिश्रण आता आपण कढईमध्ये गरम करायला घेणार आहोत। हे पहा इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता मी हे गूळ आणि तिळाचं मिश्रण जे आहे, जे आपण बारीक केलं होतं मिक्सरला, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छानपैकी हे एकजीव करणार आहोत। जसं तुम्ही कढईत टाकाल गरम, ह्याला आपच पाणी सुटून हे मऊ व्हायला लागेल, गोळा व्हायला लागेल। ह्याचा गोळा झाला की लगेच आपण ताटात काढून घ्यायचा आहे। सतत ढवळायचं आहे ह्याला। आणि हे होत असतानाच आपण ह्याच्यामध्ये ही वेलचीची जी पूड आहे ती टाकायची आहे, म्हणजे छान सुगंध येतो ह्या वडीला। लो फ्लेमवर करा, जास्त हाय करू नका, नाहीतर काय होईल, तुमची जी वडी आहे ती खूप जास्त कडक होईल। लो फ्लेम करायची आहे आणि सतत हलवायचं आहे आपल्याला हे मिश्रण। बऱ्याच वेळा काय होतं, वडी करताना लोकांना पाकाचा अंदाज येत नाही, त्यामुळे ही एक साधी सोपी कृती आहे। आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे घालायचे असतील तर तेही तुम्ही करू शकता। शेंगदाणे घालायचे असतील तर 1 वाटी शेंगदाणे 1 वाटी तीळ भाजून पावडर करून घ्यायची आणि 2 वाट्या त्याला गूळ घ्यायचा आहे। हे पहा एकजीव झालेला आहे आपलं मिश्रण। आता छानपैकीचा गोळा झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता हे आपण मिश्रण काढून घेणार आहोत। ह्याच्यामुळे काय होतं, मऊसूत वडी तयार होते ह्याची। जास्त आपल्याला काय ह्याचं म्हणजे पाक करायचा आहे वगैरे वगैरे काय करावं नाही लागत ना। आता हा गोळा झालेला आहे, आता हे पहा हा गोळा मी आता काढून घेते आहे ताटामध्ये। ताटाला मी पहिलेच तूप लावून घेतलेला आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे। हे फक्त आता आपल्याला थापायचं आहे। हे सुरीच्या साहाय्याने आपण हे काढून घेऊया चिकटलेलं। छान अशा तुम्हाला जितक्या पाहिजे तितक्या अशा पातळ वड्या तुम्ही थापू शकता। आपण ह्याला एक असा चौकोनी असा आकार देऊया। म्हणजे वडी जेव्हा आपण कट करू तेव्हा इथे सोपं जाईल।
हे पहा आपली वडी थापून झालेली आहे। आता ही गरम आणि तोवरच आपण ह्याला सुरीने भाग करायचे आहेत त्याचे। नंतर वड्या पडायला त्रास नको म्हणून पहिलेच आपण ह्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। आता पण हे थंड होऊ देऊया आणि मग ह्या वड्या काढूया। हे पहा आपल्या तिळाच्या वड्या थंड झालेल्या आहेत। आता आपण ह्या काढून घेऊया। पहिले आपण ह्याला एखाद्या चमच्याने वगैरे काढून घेऊया। हे पहा आपल्या वड्या एकदम सहजपणे निघतात ते। ह्या मी सगळ्या वड्या काढून मग दाखवते तुम्हाला। हे पहा आपली मऊसूत तिळाची वडी तयार आहे। ती मी तुम्हाला तोडून दाखवते। हे पहा, ही पहा एका हाताने पण तुटते ही। हे पहा किती मऊसूत आणि सॉफ्ट आहे। हे पहा माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तिळाच्या वडीची तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही वडी तुम्ही बनवून पहा।